तर मुख्यमंत्र्यांनी आम्ही चर्चेतून मार्ग काढू असं सांगितलंय. काही तसे पावले उचलले गेलेत किंवा तसं काही तुम्हाला निरोप आलाय? 1 वर्ष 6 महिने या काळात शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. परंतु मी सरकारवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवलाय. 29 ऑगस्ट 2025 ते 29 ऑगस्ट 2026 पर्यंत 1 वर्षाच्या काळात एक शब्दानेही फडणवीस साहेबाला आपण दुखवला की करतील. आपण समाजासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. समाजाचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे. एकही नोंद शिंदे समितीने या वर्षाच्या काळात शोधली नाही. एकही. 1 वर्ष 6 महिन्याच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. या वर्षाच्या काळात फडणवीस साहेबांनी एकही नोंद शोधली नाही. एकही. उलट सरकार दप्तरी, प्रशासन स्तरावर आणि सरकारच्या स्तरावरती अशा हालचाली चालू आहेत. आतून 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याची काटछाट करून त्या कमी कशा करता येत्या. म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही शोधायचं दिलं सोडून 58 लाखात कमी करायच्या. तुम्हाला नीट जगू देणार आहेत का आम्ही? मग काय हे पाप करतायत फडणवीस साहेब? तुम्हाला आमच्या का भावना कळत नाहीयेत? आमचा आक्रोश, आमच्या आक्रोशाच्या भावना तुम्हाला का कळत नाहीयेत? तुम्ही का समजून घेत नाहीत? का मराठ्यांनी मतदान केलंय असा पश्चाताप आम्हाला येऊ देऊ नका. तुम्हाला का मतदान केलं? कारण त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लेकर आहेत, गोरगरीब शेतकऱ्यांचे लेकर आहेत. भाजप मधल्या लेकरांना शिकायचं नाही का? त्यांची 10 लाख 5 लाख फीस भरायची तयारी आहे का? फडणवीस साहेब नाहीये. मत याच्यासाठी केलेत तुम्हाला की त्यांनी दिलं नाही, तुम्ही देताल म्हणून मत करून तुम्हाला तिथं बसवलं. तुम्ही आहेत ह्या नोंदी कमी करायला लागले 58 लाखाच्या. याच्यात तुम्ही व्हॅलिडिटी थांबून धरणार, याच्यात तुम्ही कुणबी प्रमाणपत्र थांबून धरणार. आज सकाळी एक माझ्याकडे बांधव आला होता, पुंगळे आडनावाचा, भोकरदन तालुका. चुलत्याची निघाली त्याची निघाल. पडूळ आडनावाचे लाड सांगवीचे आले होते. त्याच्या चुलत्या भावाची निघाली, मोठ्या लहान्या भावाची द्यानात. त्याला आता रायगडला प्राध्यापक म्हणून अर्ज भरायचा, नाही भरू शकत. ही आमची फसवणूक. शिंदे सरकारमध्ये आहेत, मग त्यांच्याकडे काय तुम्ही या संदर्भात मागणी केली? कारण शिंदे का या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत नाही? त्यांचे एकमेकाचे असे ढुंगण दुखत आहेत. त्याला बोलायला गेलं की हे फडणवीसचे रुसत आहेत, फडणवीसला बोलायला गेलं की शिंदेचे रुसत आहेत, शिंदेला बोलायला गेलं की अजितदादाचं रुसत आहेत. त्याच्यात मरण आलं आमचं गरीब मराठीचं. आम्ही काय करायचं? चुका केल्यात का तुम्हाला तिघाला सत्तेत आणून असं आता म्हणायचं का? आणि जर आम्ही एकदा मराठी तसं म्हणलो, नाराज झालो, तुमच्या तिघाचा देवारा होणार हे तुम्ही विसरू नका. कारण मराठी शेवटी आता त्यांच्या लक्षात आले जातीला किंमत द्यायची आणि आपल्या स्वतःच्या लेकराबाळाला किंमत द्यायची. आता मराठ्यांना डोकं आलंय, आता पक्षाला नेत्याला किंमत द्यायची नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडे सावध झाले तर बरं होतील सगळेच तिघं पण. परंतु फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला तर त्यांना काय हरकत द्यावं? काय हरकत द्यावं मन जिंकायला? मराठ्यांचे अन्याय करण्यापेक्षा मराठ्यावर